येथील मनीष मुंडे. थँक्यू. डी3 ग्रुपचे जे कोणी मेंबर्स सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले असेल त्यांना विनंती असेल की यावं आपण मंचावरती. आपलं NPLच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. डी3 ग्रुप अँड फाउंडेशन कुठलाही सदस्य मेंबर उपस्थित असेल तर आपल्याला रिक्वेस्ट की यावं आपण मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. फर्स्ट इनिंग असणार आहे या ठिकाणी. धावसंख्येचा मोठा पल्ला गाठायचा असणार आहे. कुणाल दाबले नेरळ परिसरामधील या संघामधील खूप मोठं नाव आहे. या खेळाडूची मनगटातली ताकद आपण बऱ्याचदा मैदानावरती पाहिलेली आहे. तो खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. अगदी आपण पाहाल बिग हिटर खेळाडू. या खेळाडूकडे अगदी आदर्शपूर्वक पाहिलं जात आहे कर्जत विभागामध्ये. तो खेळाडू मैदानावरती आता दाखल होणार आहे. पण खरं तर बैरू सर लीग स्टेजमध्ये जे मोठमोठे खेळाडू असतात ते संपूर्णपणे आपल्याला फ्लॉप होताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा लीग स्टेज आपण पाहिल्यात की जे मोठे खेळाडू असतात दिग्गज खेळाडू असतात लीग स्टेजला त्या खेळाडूंची खेळी मैदानावरती अगदी चांगली होतच नाही हे बऱ्याचदा आपण पाहिलं देखील. पण आता केडी मैदानावरती काय करतोय पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण की आदमला देखील आपण पाहिलं बॅटिंग करताना बॅटिंग देखील त्याची चालली नाही. त्याचबरोबर संदेशला देखील पाहिलं तो देखील तेवढा फ्लॉप झाला. पण आता मैदानावरती अमोल देखील पाहायला मिळणार आहे. अमोलच्या विरोधात आता केडी पाहायला मिळणार आहे. म्हणजे चांगली मॅच आहे. सर्वांसाठी चांगली मेजबानी येणार आहे. आता पहिलाच बॉल मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येणार आहे. चेतन शिंदेची देखील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यात मात्र शंका नसणार आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साईडने आपण पाहाल की धावफलकाची सुरुवात केली जाते. प्रगतीपथावर डॉट बॉलच्या गोलंदाजीच्या मार्कवरती अट रचत असेल तर मी करासन मैदानावरती करणार आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती आपण अमोलच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं. सलामीर जोडीतील एक खेळाडू परतवला आता मैदानातून बाहेर. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. जी सलामीर जोडी होती ज्या जोडीवरती संघनायकाने विश्वास दाखल केला होता. विश्वास होता कर्णधाराचा या दोन्ही खेळाडूंवरती. त्याबद्दल एक खेळाडूने चांगली किमया जरूर केली मैदानावरती. मोठे फटके जरूर 2 एक्झिटिव्ह केले. पण त्यानंतर गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा होता की पहिले 2 फटके जरूर मला मारले असतील पण नंतरच्या चेंडूंवरती माझी देखील काहीतरी रणनीती असणार आहे. आणि ती रणनीती आखत असताना अगदी आपण पाहिलं की समोरच्या दिशेने बॉल फेकला. स्टंप लाईनची गोलंदाजी झाली. तर त्याच दरम्यान गौरव शिप साहेबांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आलं या विकेटसाठी. अमोल चव्हाण या गोलंदाजासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. चांगली पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. या 2 चौकार आल्याच्या नंतर या बॉलला टर्न करण्याचा कमी प्रयत्न केला आणि वेग दिला आणि बॅटम पॅडमधून बॉल सरली स्टंपवरती आदळला. ऋषिकेश बीट झाल्याने ऋषिकेश जेव्हा परतत होते तेव्हा ऋषिकेशच्या चेहऱ्यावरती तुम्ही नाराजी नक्कीच पाहिली. कारण केडी अर्थातच कुणाल दामले त्यांच्या समवेत खेळत असताना एक मॅरेथॉन इनिंग खेळणं गरजेचं होतं. परंतु स्वस्तामध्ये बाद झाले ऋषिकेश कदम. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. ओव्हर टू यू इन द कमेंट्री बॉक्स. जरूर निराश जरूर असेल कारण की संधी इनिंगमध्ये एकदाच येते. कॅच सोडली जाते आता या ठिकाणी. पियुष मैदानावरती संधी इनिंगला एकदाच येते आणि त्या इनिंगचा साकारण्यासाठी तुमच्या मनगडातली ताकद खूप महत्त्वाची आहे. तुमचं दिमाग तुमचं माइंड प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप महत्त्वाचं असणार आहे मैदानावरती. थोडीशी रणनीती खेळाडूची चुकली बाद झाला खेळाडू. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. आता त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे दोन्ही खेळाडूंच्यावरती. केडी असणारे ऑन द स्ट्राईक. चांगला बॉल आहे. तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. सिंगल चिके सिंगल. एक धाव जोडली जाईल प्रगतीपथावरती. धावसंख्या देखील याकडे बदलली गेला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचलोय 9 आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्यात. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. त्यामधील देखील काही चेंडू संपले. 2 चेंडूंचा खेळ संपला. पहिला डॉट बॉल. एक मुस्तकीन खान हा गोलंदाज येतो. मुस्तकीन नाव आठवलं की अगदी रायगड प्रीमियर लीगची आठवण येते. मुस्तकीन मुकादम या गोलंदाजाची. पण हा मुस्तकीन खान आहे त्याच्याच नावाचा हे नाव असलेला दुसरा गोलंदाज आणि त्याच प्रकारची कामगिरी देखील मैदानावरती. पंचांकडे अपील मागितली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला आहे अमोलने पण डॉट बॉल. खेळाडू सुरक्षित खेळपट्टीवरती. अगदी आपण पाहिलं बॉल हातामध्ये आला. यष्टिरक्षकाला वाटलं की खेळाडू थोडा डान्सिंग द ग्राउंड झालाय पण खेळाडू मैदानावरती सुखरूप होता. त्यामुळे पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारचा सिग्नल दर्शवला नाही. म्हटलं तर खेळाडू आपल्या क्रीजवरती सुरक्षित आहे. डॉट बॉलची सांगता होती. धावफलक आपण पाहाल की जाऊन पोहोचले ते तब्बल 9 आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. एक गडी बाद झालाय. सलामीर जोडी पहिल्या षटकाच्या
शेवटच्या बॉलवरती खेळाडू बाद झालाय. मुस्तकीमचा पुढचा बॉल असेल, अगदी वाईड लाईनच्या बाहेर बॉल फेकला जातोय. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. पंच कवायत करतात या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेत फयाज सर उपपंचांच्या भूमिकेत आहेत आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत मयुरेश सर. मेन पंच कोण आहेत? मेन अंपर अवंतर धाव जरूर आली आहे, त्यानंतर डॉट बॉल आलाय. पहिल्या सत्रातील पहिली अवंतर धाव होती खरं तर ती, आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 10 आकड्यावरती. हा देखील वाईट बॉल असणार या शंका सरपंच बाजूने वळत आहेत. कमेंट्री बॉक्स कडे सिग्नल पोहोचवत आहेत की हा देखील वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेन धावफलक मात्र बल पडली जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचत ते तब्बल 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्यात. नो घोषित केलाय पंचांनी. दंडित केलंय गोलंदाजाला. रिव्ह्यू मागितला जातोय. टेक्निकल टीम आमची या ठिकाणी पाहते. गौरव सावंत यांची टेनिस क्रिकेटची, आणि त्याचबरोबर आमचे तिसरे पंच आता मैदानावरती 2 पंच आहेत. तिसरे पंच कमेंट्री बॉक्समध्ये विश्रांतीसाठी बसलेत आणि त्यांच्या माध्यमातून या चेंडूची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर मैदानावरती पंचांकडे तो सिग्नल पोहोचवला जाईल आणि पंच डिक्लेअर करतील हा बॉल डॉट आहे. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. थर्ड अंपायर नोचा कॉल देत आहेत. हा बॉल नो असणार आहे. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. खेळाडूला नामी संधी असणार आहे. जो फटका तुम्हाला मनामध्ये ज्या फटक्यावरती तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बाद होण्याची शक्यता तुमची दाट आहे, तर ही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे की फ्री हिट आहे. या चेंडूवरती तुम्हाला जसा फटका सजवायचा आहे तसा फटका तुम्ही सजवला पाहिजे मैदानावरती, कारण की या बॉलवरती फक्त रनआउटच बाद केलं. एक रिव्ह्यू होता इंडियन्स टीमचा, तो ते गमावला. आता या ठिकाणी बॉल हवेमध्ये आहे. झेल झाली तर बाद नसणार आहे. अंदाज चुकलाय. तू मैमय करता अगदी आपण पाहिलं जातं ना, तुला नाही मला झेल धरणी मातेला. चिकी सिंगल आली आहे. धावसंख्या देखील आकड्याने बदल केला जाईल. धावपळक मध्ये जाऊन पोहोचेल ते 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या धावपळकावरती मात्र येऊन पोहोचल्यात. आता 13 धावा. मुस्तकीमची गोलंदाज आहे. वाईड लाईनचे बॉल खूप फेकलेत गोलंदाजाने. आतापर्यंत 8 बॉल फेकलेत, त्यामधील 2 अतिरिक्त आणि 1 नो बॉल. 3 चेंडू त्याने अतिरिक्त फेकलेत गोलंदाजाने. कार्पेट अलंग कार्पेट फटका पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावपळक स्थिरावला जाईल 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा पेटूचा षटक या ठिकाणी संपलं जात आहे. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावपळकावरती तब्बल धावा येऊन पोहोचल्यात त्या 13. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा लागल्यात. 6.50च्या सरासरीने मात्र धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. बॅटची डिमांड होत्या तर जावा ऋषिकेश. आपण लवकरात लवकर त्याच दरम्यान ॲव्हरेज मास्टर कुणाल गुप्ता यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. तर विचार जर केला तर एक ऋषिकेश बाद झाल्याच्या नंतर थोडं अंडर प्रेशर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि अमोल चव्हाण इष्टांच्या पाठीमागे असल्याच्या नंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. मुस्तकीम भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. आता तिसऱ्या ओव्हरसाठी स्वतः टीम कॅप्टन आलेत. आता कुणाल दाबने या खेळाडूची रणनीती आता उलकावी लागेल. एकतर अटॅकिंग क्रिकेट नाही तर डिफेन्सिव्ह क्रिकेट. मनीष थँक्यू. हलक्या फळीने किल्ला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. फंबल जरूर झाली आहे. एक धाव येते. धावसंख्येत एकी आकड्याने बदल केला जाईल आणि धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते 14 या आकड्यावरती. आता दोन्ही संघांना तेवढं संघर्ष करावा लागणार आहे मैदानावरती, कारण की धावसंख्या खूप कमी आहे सरासरीनुसार. खरं तर कारण की या मैदानावरती अगदी कालच्या दिवसामध्ये 70 धावा देखील चेस होताना पाहिल्यात आपण. 50 ते 60 धावसंख्या 5 षटकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. चेंज ऑफ स्पेस आपण मैदानावरती पाहतोय. बॉल क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चखवून जातोय खेळाडूला. खेळाडू अगदी आपण पाहताय मैदानावरती प्रेक्षक बनलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकारासाठी. येणारा चेंडू होता चौकार.
4 धावा धावपळात 4 या आकड्याने बदल केला असेल. धावपळ मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावपळावरती. केडीची फलंदाजी मैदानावरती चालू आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या ताळमीत आहेत. दोन्ही खेळाडूंना एकमेकांचे खानाखोना माहीत असेल, पण दिवाळी दसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. तीनही खेळाडूंना चकवलं. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप देखील चुकवलंय. मोठी चुकी यष्टीरक्षकाची झाली आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं की दोन्ही खेळाडू चुकले. घर फिरले की घराचे वाशे देखील फिरले जातात अशी म्हण आहे. आणि ती म्हण मैदानावरती आपण पाहता की यष्टीरक्षक चुकला, त्यानंतर मागच्या ज्या भिंती होत्या त्याचा आदर यष्टीरक्षकाच्या पाठीचा काना म्हटलं तर फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप त्या देखील चुकल्या. त्यांना देखील चिरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. हा देखील चांगला फटका आहे, पण बॉल थांबणार नाही. बॉल गोळीच्या वेगाने सुईमधून जसा धागा ओवावा तसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हॅट्रिक. या स्पर्धेतील दुसरी कुणाल दाबण्याची चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. काय फटकेबाजी चालू मैदानावरती दिसते. टोळवाटोळी मैदानावरती चालली अलॉंग द कार्पेट. मैदानाच्या अगदी खालच्या दिशेने घरांगळ्यात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येत आहेत. ते देखील एकदम गोळीच्या वेगाने. खेळाडू देखील त्या चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. म्हटलं तर काय क्लास टायमिंग आहे या खेळाडूचा. डॉट बॉल येतोय आता. अमोलने साईड जरूर चेंज केली. आता काहीतरी व्हेरिएशन फेकावेत अमोलने. किडी पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक असणार आहे. अमोल आता महागडा ठरतोय की काय असं वाटतंय, पण शेवटच्या क्षणी अमोलने देखील केडीला परतवलं तंबूच्या आश्रयाला. फलंदाज होणारे केडी बाद होणाऱ्या खेळाडूचं नाव असणार आहे कुणाल लाभने. जो सलामीवर खेळाडू होता तर सलामीवर जोडी मैदानातून बाहेर आली आहे. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होणार आहे आता. मैदानावरती पाण्याची पूर्तता आपण पाहता केली जाते. याचबरोबर नासिरजी अन्सारी साहेब यांच्याकडून अमोलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. ही खेळाडूची एक उपलब्धती आहे, म्हणजे ते बक्षीस द्रव्य त्याच्या पाठणीवरती एक शब्बाशीचे कौतुकाचा हात या बक्षिसाच्या स्वरूपामध्ये अमोलला दिलं जातं. 1000 रुपयांचं कॅश प्राईज 12th मॅनकडे जमा केलं जातं. धावपळ आपण पाहाल की जाऊन पोहोचलोय 3 षटकाच्या अंती. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 षटकं संपले, ज्यामधील 2 पॉवर प्लेची षटकं होती ते देखील संपलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली ते देखील संपलं. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 12 चेंडू 2 षटकांचा खेळ शिल्लक असताना धावपळ मात्र जाऊन पोहोचले ते 2 बाद 26 या आकड्यावरती. 26 धावपळकर्ते मात्र जाऊन पोहोचल्यात. 26 धावपळकर्ते मात्र येऊन पोहोचल्यात. आता या ठिकाणी संघर्षाला सुरुवात जरूर केली. अमोलवरती केडीने मोठे फटके जरूर मारले, पण एखादा मोठा गोलंदाज आपल्या समोर आहे. आपण 3 चेंडूंवरती जर एक्झिक्यूट केलेले फटके तर आपल्याला मैदानावरती आता थांबायचं आहे. या दिशेने केडीने जर फलंदाजी केली असती किंवा त्या बॉलला वेगळी दिशा जर दिली असती तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर गेला असा. बॉल बाहेर नसा गेला तर विकेट जरूर वाचली असते. आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये केडीच्या फळीमधून चांगली फळी साकारताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं असतं. पण मैदानावरती खेळाडू अगदी गरम डोक्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर ज्या झालेल्या चुका असतात त्यानंतर त्या पॅव्हिलियनमध्ये आलं त्यांना पश्चाताप होतो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार यात शंका नाही. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. गगन चुनबी माल्टी हिट षटकार. या षटकाराच्या साईने धावपळक मात्र जाऊन पोहोचेल. 32 या आकड्यावरती 32 धावपळकावरती मात्र जाऊन पोहोचल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश निरगुडा गोलंदाज आहे. नेरल परिसर प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही एक गोलंदाज पाहिला होता की त्याला सामनावीर भेटला होता मयुरेश सर, की अगदी डान्सिंग करत सामनावीर घेण्यासाठी आला होता. निलेश निरगुडा खेळाडू होता. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या चेंडूला हाताने अडवायचं होतं त्या चेंडूला पायाने खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. 36
दोन्ही आकडे आपण पाहाल की किती जवळ आणण्याचे प्रयत्न केले की ते उलटेच होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3ला जर उलटं फिरवलं तर 6 होणार, 6ला उलटं फिरवलं की 3 होणार. हे समीकरण आकड्यांचं समीकरण आता मैदानावरती पाहायला मिळतं की 36 धावा धावपळकर्ते मात्र येऊन पोहोचल्यात. 36 चौथं षटक मैदानावरती चालू आहे. अक्रॉस द लाईन बॉल बराच का हवेमध्ये पण बॉल थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पत्ताचा सिग्नल येतोय. षटकार पंचांनी डिक्लेअर केला आणि आपले स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी त्यांनी देखील षटकार डिक्लेअर केला. षटकाराच्या साह्याने धावपळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 42 आकड्यावरती. 42 आबाद धावपळकर्ते मात्र जाऊन पोहोचला. दोन्ही पंच आमच्या चांगली कामगिरी करतायत मैदानावरती. तिसरे पंच आमच्या समवेत तजम्मुल खान सर आमच्या समवेत थर्ड पंचांच्या भूमिकेत बसलेत. चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रोफेशनल पंच आपलं अर्ध आयुष्य क्रिकेटमध्ये खेळून क्रिकेटची अनुभवाची शिदोरी घेऊन आज मैदानावरती पंचांच्या भूमिकेत आहेत. एक्झाम दिल्यात. खरं तर एक्झामपेक्षा त्यांनी जे मैदानावरती कष्ट घेतले पहिले ते त्यांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन आज मैदानावरती पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती असेल की आपण कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. डीजे रोशन चला आपल्याला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी. गोलंदाज पण शिकतो. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. अलंग कार्पेट ड्राईव्हचा फटका केला जातोय. क्रिकेटमधील एक अगदी सुंदर फटका या फटक्याकडे पाहिला जातं आणि अगदी सुलभ फटका. या फटक्यावर धोकाच नाहीये खेळाडूसाठी. हा फटका आपण या ठिकाणी पाहिला. धावपळक पत्र जाऊन पोहोचलं. 4 षटकांची अंती तब्बल 44 आकड्यावरती 44 44 धावा धावपळकर्ते मात्र येऊन पोहोचल्या. 4 षटकांचा खेळ संपला. 11.0 ची सरासरी आहे. निकेश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की प्रत्येकी षटकाची सरासरी 11.0 ची आहे. 44 धावसंख्येचा पल्ला आतापर्यंत पूर्ण केलाय केडीच्या टीमने. 44 धावा त्यामधील 3 धावा. विनंती करूयात नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन नेरल सुपर जायंट्स आणि नेरल नाईट रायडर्स या दोन टीम मध्ये पुढची लढत होईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टनला आमची रिक्वेस्ट असेल की आपण त्वरित या ठिकाणी पोहोचा. इंटरव्हल मध्ये तुमच्यामध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच नेरल सुपर जायंट्स विपक्षात नेरल नाईट रायडर्स. टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यावं. अरविंद निरगुडा गोलंदाज आहे. अगदी आमच्या समोर जे पंचायत ए डिव्हिजनचे क्रिकेटर आहेत आणि ते सापडे देखील त्यांनी खेळले आहेत. क्रिकेटचे देव ज्यांना म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकर यांच्या समवेत देखील त्यांनी बराचसा काळ आपला घालवलाय. त्यांच्या समवेत त्यांनी बराचसा काळ खेळलाय देखील मैदानावरती. ते पंच आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काही पंच अगदी आपण पाहिलं की पडद्यामागचे खेळाडू आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बऱ्याचशा स्पर्धा मोठमोठ्या क्रिकेटर सोबत ज्यांना क्रिकेटमधलं गडफादर म्हटलं जातं त्यांच्यासमोर सरांनी काय घालवलाय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आभार. आपल्या या स्पर्धेमध्ये फटका चांगला सजवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. जलधरणी मातेला दान केली जाते. एकदा दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न. कॉलिंग चांगली झाली. कॉन्टॅक्ट देखील तितकाच चांगला. वेग देखील दाब्याचा तितकाच आहे. चपलाई देखील तितकीच आहे. हरणाची गती देखील तितकीच पाहायला मिळेल आणि बॉल आपण पाहत आहे की कलेक्ट फेकी होईपर्यंत धावफलकावरती मात्र 2 आकड्यामध्ये भर पडला जाईल आणि धावफलक मात्र राहून पोहोचेल 46 आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती मात्र येऊन पोहोचल्या जाता. 50 ते 60 धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे त्या केडीच्या संघाला. एकीकडे आपण पाहाल नेरल
इंडियन्स विपक्ष नेरल किंग्स या दोन संघादरम्यानचे मॅच आहे पण बॉलला फिरवलंय सरळ सीमारेषा पार खणखणीत षटकार षटकार येतोय 6 धावा येत आहेत आता टोलेबाजी मैदानावरती चांगलं काय नजाकत बरा फटका पाहायला मिळाला बाटीवरती बॉल आला आणि त्याला डायरेक्ट फिरवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर तो देखील षटकार या षटकाराच्या साईड धावपळ मात्र पोहोचलं 52 याकडेवरती संघाचा अर्धशतक तर जरूर झालंय 52 धावपळवरती मात्र येऊन पोहोचल्यात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती आलेला मोठा फटका हा देखील थोडा हाफ ट्रॅकर बॉल होता चेंडू फळीचा संपर्क आला नाही वेग थोडा जास्त होता गोलंदाजाच्या चेंडूचा आणि त्यानंतर निधाव चेंडूची सांगता झाली धावपळ कपडे पाहाल की 52 आकड्यावरती जात आहे आता 52 मधल्या 3 धावा अतिरिक्त आहेत 2 वाईड आणि 1 नो बॉलची धावसंख्या आणि बाकीच्या बॅटच्या साहाय्याने 25 धावसंख्येवर प्रमोद खेळतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय काय देखना फटका पाहायला मिळाला बस बघतच राहावा असा फटका पाहायला मिळतोय अगदी आता खेळाडू खेळपट्टीच्या मोहात पडला अजून जर एक षटक या गोलंदाजाला मिळालं ना तर गोलंदाज मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ घालेल नाचवेल गोलंदाजाला फलंदाज षटकार येतो 58 धावसंख्या धावपळकर्ते मात्र येऊन पोहोचल्यात चांगली फलंदाजी चालू आहे आता मैदानावरती ही फलंदाजी आधी जर झाली असते तर निकेश सर किमान 72 ते 73 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला असता नेरल किंग्स हा संघ यात मात्र ती देखील शंका नाहीये पण उशिरा का नाही येत पण येणं खूप गरजेचं आहे धावा कारण की ज्यावेळेस चेसिंगला मजा येईल ना त्यावेळेस चेसिंग करतील त्यावेळेस खूप मजा येणार आहे कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत त्याच ताकदीचे फलंदाज प्रतिस्पर्धी संघाकडे देखील हा देखील चांगला फटका आहे उंची जास्त आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय सहज झेल पकडली जाते फलंदाज होणारे बाद 5 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपला जातोय 30 चेंडूंचा खेळ संपलाय धावपळ करते 10 येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 58-59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आता या ठिकाणी आणि या धावा होत आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं असणार की धावा जमवत असताना कोणत्या चुका फलंदाजी करणाऱ्या संघाने केल्या आणि धावा खर्ची करत असताना नेरल इंडियन्स या संघाने काय काय चुका मैदानावरती केल्या यावरती आता दोन्ही संघ दुर्लक्ष करतील आणि मैदानावरती दुसऱ्या इनिंगसाठी नव्याने त्याच जोशाने त्याच संघर्षाने मैदानावरती सुरुवात करतील दोन्ही संघ जिद्दीला पेटतील हट्ट पूर्ण करण्यासाठी आणि हट्ट पूर्ण करत असताना संघर्षाची लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे निमित्त या स्पर्धेचं नेरल प्रीमियर लीग मंडप डेकोरेटर्स आपल्याला विनंती असेल खूप आपण कमेंट बॉक्स सोबत संपर्क साधा डीजे ऑपरेटर विनंती असणार आहे आपल्याला की आपण कृपया कमेंट बॉक्स मध्ये यायचं यानंतरचं धावतं उदाहरण ऐकवण्यासाठी आम्ही घेऊन येतो मायक्रोफोनवरती विभागातील कर्जत तालुक्यातील गोड आवाज हिंदीचा बुलंद आवाज कबीर अत्तारी सर हेच त्याच दरम्यान आपण विनंती करूयात नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी नेरल सुपर जायंट्स टीमचे कॅप्टन आणि नेरल नाईट रायडर्स टीमचे कॅप्टन दोन्ही संघांचे कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं मुख्य व्यासपीठावरती बोथ टीम कॅप्टन रिक्वेस्ट असेल आपल्याला की आपण टॉस करण्यासाठी यावं नेरल सुपर जायंट्स वर्सेस नेरल नाईट रायडर्स ही नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील दोन्ही संघांच्या संघनायकांना आमची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं प्रमोद अफलातून बॅटिंग प्रमोदच्या माध्यमातून आणि विचार केला तर 2 षटकांचा स्पेल अमोल चव्हाण याने टाकला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कुणालने फटके खेळण्याचा प्रयत्न केला सन्माननीय बंटीशी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं हार्दिक स्वागत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती लगेच करणार होते या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनजी पोद्दार साहेबांच्या शुभ हस्ते बंटी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केलं जाईल अतिथी देवभव ही महाराष्ट्राची संस्कृती संतांची भूमी आहे आणि त्यातच सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत असताना आरपी इंटरनेटचे सर्व रेयांची पार्टी उपस्थित त्यांचं हार्दिक स्वागत बोलत लगेच कमेंट्री बॉक्समध्ये इन ॲक्शन तुम्हाला अमोल चव्हाण दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतील त्या दरम्यान इन्व्हाइट करूयात नेरल नाईट रायडर्स टीमचे कॅप्टन आणि नेरल सुपर जायंट्स टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच यावं हॅलो
हरीश कराले आपण यावं. नेरळ सुपर जायंट्स आपले प्रतिस्पर्धी संघ कर्णधार उपस्थित. नेरळ सुपर जायंट्स टीमचे कॅप्टन हरीश कराले. 2 मॅच खेळलेत, 1 मॅच जिंकलेत, 1 मॅच हारलेत. हरीश कराले आपण यावं टॉस करण्यासाठी. नेरळ सुपर जायंट्स वर्सेस नेरळ नाईट रायडर्स अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ॲक्शनमध्ये तुम्हाला संदेश पाटील आणि नेरळ एक्सप्रेस हरीश कराले तुम्हाला पाहायला मिळतील. हरीश कराले यांची आरूभाऊ नरूभाऊची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल नक्की यूट्यूबवरती जाऊन हरीश कराले सर्च करा, तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि धन्यवाद मनीष मुंडे। इसके बाद होने वाले मैच का टॉस वहां पर किया जा रहा है। दर्शकों को बताता चलूं कि आज का ये मुकाबला शुभ सन्मान झाल्याच्या नंतर आपण लगेच टॉस व्यासपीठावरती करणार आहोत. नेरल इंडियंस वर्सेस नेरल किंग्स के दरमियान टॉस जीता था कुणाल दाबने ने और पहले बल्लेबाजी की टारगेट सेट किया है उन्होंने 59 बनाने यहाँ पर नेरल इंडियंस को। अमोल चौहान उनके ओनर वही आशा वही दुआएं लगाकर बैठे होंगे। क्या कल के दिन जो नाराज किया था अमोल चौहान ने, 2 मैच में 0 पर आउट हुए थे दोनों ही मैचेस में, आज का दिन दूसरा है, खेल दूसरा है, टीम दूसरी है और अमोल चौहान वही है। स्ट्राइक पर गेंदबाज है हरीश दहीफले, राइट आर्म राउंड द विकेट अमोल चौहान के लिए। अमोल चौहान ने अभी तक एनपीएल में खाता नहीं खोला है। क्या इस मैच की पहली गेंद पर खाता खोलेंगे अमोल चौहान? दुआ में बैठे हुए हैं देवेंद्र कुलकर्णी और नासिर भाई, दोनों की काफी दुआएं अमोल चौहान के लिए। और इस बार देखिए किस तरह से खाता खोला है, लॉन्ग ऑफ बाउंड्री से बाहर गेंद, 4 रनों के लिए पीछा कर रहे हैं 59 रनों का। उसका पीछा करते हुए पहली ही गेंद पर 4 के साथ शुरुआत कर दी है अमोल चौहान ने। मंगेश कहां पर हो, जल्दी यहां पर आ जाए। और इस बार ऑफ स्टंप से बाहर गेंद, बीट किया अमोल चौहान को। बेहतरीन खेल यहां पर देखने को मिल रहा है। एक बॉल अमोल चौहान अच्छा खेले, दूसरी बॉल पर गेंदबाज अच्छी बॉलिंग, तीसरी बॉल लेकर और इस बार कवर की दिशा में खेलने का प्रयास, फिर से एक बार बीट कर दिया अमोल चौहान को। अच्छा कमबैक मैं कहूंगा। फुल टॉस गेंद, डायरेक्ट हिट और यहां पर अमोल चौहान की पारी समाप्त। रनआउट के रूप में यह पारी समाप्त होती हुई अमोल चौहान की। इस मैच में भी ओनर के साथ अपने चाहने वालों को नाराज किया अमोल चौहान ने। रन नहीं लेना चाहिए था ये, क्योंकि गेंदबाज के हाथों से गेंद लगकर मिड ऑन की दिशा में फील्ड हुई थी, वहीं से डायरेक्ट हिट हुआ और अमोल चौहान की पारी समाप्त। उनकी जगह संभालने के लिए अब मैदान में जा रहे हैं बाबू शेख। लगातार 3 गेंदें बेहतरीन की है हरीश सर ने। पहली गेंद पर चौके के बाद अच्छा कमबैक मैं कहूंगा। अब जिम्मेदारी पूरी तरह से आती हुई इन दोनों खिलाड़ियों पर, बाबू शेख और ओमकार के ऊपर। लास्ट मैच में जिस तरह ओमकार ने बल्लेबाजी की थी, उसी तरह की बल्लेबाजी उनको अभी भी यहां पर करना होगी। बाबू शेख जिसने पहले मुकाबले में नेरल लायंस के साथ एक जबरदस्त पारी खेली थी, उसी तरह की पारी यहां पर उन्हें अभी भी खेलने की जरूरत है, क्योंकि 59 रनों का पीछा करना है।
और कैच ड्रॉप यहां पर कुणाल दाबने के हाथों से कैच ड्रॉप हुआ। क्या ये कैच महंगा साबित हो सकता है, क्योंकि बहुत ही जबरदस्त गेंदबाजी देखने को मिली यहां पर हरीश सर की। अमोल चौहान को प्रेशर में डाला, 2 बॉल लगातार डॉट करने के बाद तीसरी गेंद बल्ले से टकराई जरूर अमोल के, लेकिन वो डॉट बॉल जो थी, वो डॉट बॉल आने की वजह से अमोल चौहान उस सिंगल के लिए गए। अगर वो बॉल पर रन आ जाते थे डॉट बॉल पर तो सिंगल के लिए नहीं जाते। फुल टॉस गेंद और सीधा मिड ऑफ के हाथों में थी, बीट हुए ऋषि कदम और गेंद सीधा निकल गई 4 रनों के लिए। तो इन 4 रनों के साथ पहला ओवर समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है 8 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहली इनिंग में भी जब हमने देखा बल्लेबाजी हो रही थी, जब कुणाल दाबने की टीम की, उन्होंने भी 2 चौके की मदद से 8 रन बनाए थे और पीछा करते हुए नेरल इंडियंस भी 2 चौके की मदद से 8 रन बना चुके हैं। कुणाल दाबने की भी पहली ओवर में 1 विकेट गई थी ऋषि की, और यहां पर विकेट गई है अमोल चौहान की। अब पारी को बहुत ही समझदारी के साथ आगे बढ़ाना होगा। अभी भी 51 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए 24 बॉल में। हर बॉल पर 2 से ज्यादा रनों की जरूरत है। हर बॉल पर 2 रन बनाते हैं तो 48 हो जाएंगे, लेकिन जीतने के लिए चाहिए 51। तेरह रनों की 24 बॉल और जीतने के लिए 51 रनों की जरूरत। कुणाल दाब ने राइट आर्म ओवर द विकेट बाबू शेख के लिए। खूबसूरत शॉट कवर की दिशा में खेला है बाबू शेख ने। जब तक गेंद फील्ड होगी आसानी के साथ 2 रन तो कंप्लीट कर लिए, और तीसरे रन के लिए अगर दौड़ लगाते, बॉल हाथ में आता तो विकेट हो सकती थी यहां पर बाबू शेख की। रनिंग जो है दोनों ही खिलाड़ियों ने पहले 2 रन काफी स्लो लिए मुझे लगता है। अगर पहले 2 रन फास्ट लिए होते तो आसानी के साथ तीसरा रन हो जाना चाहिए था, क्योंकि बाउंड्री लाइन पर जब गेंद फील्ड हुई उसके बाद थ्रो आते आते 2 ही रन कंप्लीट हुए। 3 रन यहां पर कंप्लीट हो जाने चाहिए थे, लेकिन हरीश और मकरंद काफी वहां पर बेर जमा करते हुए नजर आ रहे हैं। अगर ज्यादा जमा हुए हो तो हमें भी लाकर खिलाए थोड़े। और खूबसूरत शॉट बाबू शेख उर्फ अन्ना के बल्ले से निकलता हुआ डीप स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर, 6 रन। अन्ना की यह पारी की जरूरत है। अगर 60 रनों का लक्ष्य, जो 59 रनों का लक्ष्य है, उसके पास जाना है तो इस तरह की बल्लेबाजी आपको करनी होगी। ओवर में 1 से 2 हिट इस तरह के लगाने होंगे, सिंगल डबल और एक बड़ा हिट आपको जरुरी है ओवर में। तो पारितोषिक येतंय सन्माननीय बंटी कुलकर्णी साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल। कुणाल तयार? डॉट बॉल कैच होना चाहिए था। बाबर पहली बार मुझे लगता है ओवरम का टूर्नामेंट और उसमें विकेट कीपिंग कर रहे हैं। काफी प्रेशर होता है, संभालते हुए अपने आप को। और एक बेहतरीन शॉट डीप लॉन्ग ऑन बाउंड्री से बाहर, गेंद 6 रनों के लिए। डबल इस ओवर में आया है, तो टोटल मिलाकर 14 रन अभी तक कुणाल दाबने ने खर्च किए हैं।
आणि पारितोषिक आलं या षटकारासाठी गोरख शेफ साहेबांकडून पारितोषिक आलं या मोठ्या फटक्यासाठी 500 रुपयांचं. थँक्यू. क्या बात है अन्ना, हर फटके पर पैसा कमाते हुए, बैट बनाते हैं तो पैसा कमाते हैं, पिच बनाते हैं तो कमाते हैं, अब छक्के लगाकर भी अपनी जेब गर्म करते हुए अन्ना, और एक बेहतरीन शॉट, और ये बीट हुए खिलाड़ी 4 रन के लिए जाएंगी गेंद, और ये 4 रन के साथ टीम का टोटल तेजी के साथ बढ़ता हुआ 26. अभी भी एक बॉल बची हुई है इस ओवर की. कुणाल दाबने काफी महंगे साबित होते हुए आणि तसेच पारितोषिक पुन्हा एकदा या चौकारासाठी गोरख साहेबांकडून या चौकारासाठी 200 रुपयांचं. थँक्यू. अभी तक 1200 रुपए अन्ना की जेब में आए नहीं हैं, लेकिन स्टेज पर मुझे लगता है कि आ चुके हैं. फुल टॉस गेंद, फिर से टीम स्क्वायर लेग बाउंड्री से बाहर गेंद, 4 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी अन्ना की ओर से. इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत थी, और इस 4 के साथ टीम का टोटल हो चुका है 30 रन 2 ओवर की समाप्ति के बाद. तर लगेच पारितोषिक आलं. पुन्हा एकदा चौकार आला अन्नाच्या बॅटमधून. गोरख साहेबांकडून पुन्हा एकदा 200 रुपयांचं पारितोषिक, आणि तब्बल गोरख साहेबांकडून अन्नासाठी एकंदरीत 900 रुपयांचं पारितोषिक आलं. तर आता गरज आहे नेरल इंडियन्सच्या टीमला, आणि एक अर्थानं पारितोषिक नसून गोरख साहेबांचे शाबासकी आहे बॅट्समन अन्नासाठी. आणि अप्रतिम बॅटिंग. अमोल चव्हाण स्वस्तामध्ये बाद झाल्याच्या नंतर अन्नाला मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं, आणि अन्नाच्या बॅटमधून अफलातून फटके निघत असताना आतापर्यंत गोरख साहेबांचे अन्नाने पैसे कमावलेत 900 रुपये. थँक्यू. तो जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, कल से हम देख रहे हैं अमोल चौहान भले ही सस्ते में आउट हो रहे हैं, लेकिन बाबू शेख और ओमकार, ये दोनों ने जो मिडिल ऑर्डर को संभाल के रखा है, और जो बल्लेबाजी जिस शैली की दोनों ही बल्लेबाजों ने की है कल से, जिसकी बदौलत आज एक अच्छे पोजीशन में यहां पर नेरल इंडियन नजर आती हुई. 2 ओवर की समाप्ति के बाद 30. फिर से एक बार हरीश दहीफड़े राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार. इस बार उनके सामने है ओमकार, जिन्होंने पहली ओवर का लास्ट बॉल खेला था, चौका लगाया था. और इस बार बेहतरीन सीधे बल्ले से खेला हुआ शॉर्ट कवर की दिशा में 1 रन जरूर बनेगा. इस 1 रन के साथ स्ट्राइक अन्ना के पास दे दिए ओमकार ने. जानते हैं कि अन्ना के बल्ले से बड़े बड़े हिट आ रहे हैं, तो मुझे इस वक्त बड़े हिट खेलने की जरूरत नहीं है, सिर्फ 1 रन लो, अन्ना को स्ट्राइक पर लाओ, अन्ना बाकी का काम करेंगे. इस तरह का विश्वास अन्ना के ऊपर दिखाया है ओमकार ने. हॅलो. आणि अण्णाने जर षटकार लगावला तर कुलकर्णी साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. देविल कुलकर्णी भी यहां पर फॉर्म में आते हुए नजर आ रहे हैं. अन्ना, और इस बार ऑफ स्टंप से बाहर ये गेंद, डॉट बॉल. अच्छी गेंद हरीश सर की, अच्छी गेंदबाजी करते हैं हरीश सर. पहली ओवर में भी किफायती गेंदबाजी की उन्होंने, 8 ही रन खर्च किए थे, लेकिन कुणाल के ओवर में जो 22 रन आए, उसकी बदौलत टीम का टोटल पहुंच चुका था 30 पर. और इस बार भी बेहतरीन डिलीवरी, लगातार 2 गेंदें एक ही लाइन में एक ही टप्पे पर गेंदबाजी करते हुए हरीश सर. राइट आर्म ओवर द विकेट. फिर से उनके सामने अन्ना खड़े हुए हैं. लगातार 2 बॉल, बेहतरीन डिलीवरी. चौथी बॉल इस ओवर की. टीम का टोटल है 31. और इस बार कट किया है, बैकफुट पे जाकर पॉइंट के ऊपर से गेंद को निकाल दिया है 4 रनों के लिए. इन 4 रन के साथ टीम के टोटल में इजाफा होता हुआ टीम का टोटल बढ़ता हुआ 35. बेहतरीन बल्लेबाजी अन्ना की ओर से. अभी तक अन्ना ने 2 6 और मुझे लगता है 4 4. आणि या चौकारासाठी अन्ना या बॅट्समनसाठी बंटी कुलकर्णी साहेबांकडून आलाय 200 रुपयांचं पारितोषिक. और इस बार आड़े बल्ले से, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात है, और अन्ना की पारी यहां पर समाप्त होती हुई. एक बेहतरीन पारी, कम वक्त में कम गेंद में एक जबरदस्त पारी खेलते हुए अन्ना मैदान से बाहर आते हुए. शॉर्ट एंड स्वीट इनिंग और पैसा भी बहुत कमाया अन्ना ने, लेकिन मॅच जर संपवली असते तर अजून चांगलं खऱ्या अर्थानं पारितोषिक कमवू शकली असते, परंतु बाद झालेत बॅट्समनांना. आता थोडंसं प्रेशर नेरल इंडियन्स या टीमवरती नक्कीच वाढेल. पुन्हा एकदा आता मॅचमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न
इथून आपल्याला नेरल किंग्सच्या वतीने नक्कीच पाहायला मिळेल. त्या दरम्यान गणेश हिजनचे नेरल नाईट रायडर्स टीमचे ओनर उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत. मुस्तकीम अन्नाचे रन किती झाले? 26. 10 बॉल 26 का. अब ओमकार पर पूरी जिम्मेदारी, यहां से आगे ले जाना है ओमकार को. एक ही रन के साथ संतुष्ट रहेंगे. स्ट्राइक चेंज होता हुआ ओवर समाप्त हुआ. 3 ओवर की समाप्ति के बाद 12 के एवरेज से बल्लेबाजी करते हुए टीम का टोटल हो चुका है 36 और इसी रन रेट से खेलते जाना है इंडियंस को. नेरल इंडियंस को अगर मैच जीतना है तो 12 का रन रेट है और 12 ही के रन रेट से इन 3 ओवर में बल्लेबाजी की है. तो 12 के रन रेट से बल्लेबाजी करते हुए 36 रन बनाए हैं. आने वाली 12 बॉल बची हुई है अभी और 12 बॉल में जीतने के लिए मुझे लगता है 23 रनों की जरूरत है. अब रन रेट जो है अंतिम 2 ओवर में 11.50 इस रन रेट के हिसाब से बल्लेबाजी अब करनी होगी. नपी तुली गेंदबाजी, हर गेंद पर सिंगल डबल, एक बड़ी शॉट को तलाश करना होगा. तो देखना है किस तरह से ओमकार अब स्टार्ट करेंगे क्योंकि 12 बॉल और जीतने के लिए 23 रनों की जरूरत. दोनों ही टीमें 2-2 मैच खेल चुकी है. एक मैच कुणाल दाबने जीते हैं, एक मैच में उन्हें हार मिली है. लेकिन नेरल इंडियंस 2 मुकाबले खेल चुके हैं और दोनों ही मुकाबले वो जीते हैं. ये तीसरा मुकाबला सुपर 8 में मुझे लगता है जाने के लिए उनके लिए काफी हो जाएगा अगर इस मुकाबले में वो 23 रन बना लेते हैं. लेकिन टूर्नामेंट में बने रहने के लिए अभी भी कुणाल दाबने को जोर लगाना होगा. इस मैच को जीतना होगा अगर इस टूर्नामेंट में बने रहना है. हॅलो, चला थोडं फास्ट केला, स्पीडअप करा. नेरल किंग्स फील्डिंग लावून घ्या त्वरित. तो सुपर 8 तो नहीं, इस लीग में डायरेक्ट सेमीफाइनल के लिए टीम क्वालिफाई कर जाएगी. तो हर ग्रुप से 2-2 टीमें क्वालिफाई होगी. उसमें अगर अमोल चौहान की ये टीम नेरल इंडियंस 12 बॉल में 23 रन बना लेती है तो ऑलमोस्ट अपना सिक्का जो है वो जमा लेगी. कुणाल दाबने को ये मैच पकड़ना होगा. कहां से बाहर जा रहा है ये मैच, कहां से दूर होता जा रहा है, इस मैच में पकड़ बनानी होगी कुणाल दाबने को. गेंदबाजी मार्ग पर है ऋषिकेश कदम. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है. उनके सामने खड़े हुए हैं ओमकार. काफी अनुभव उनके पास भी बल्लेबाजी का. अब काफी समझदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी. टेक्निकल बल्लेबाजी अभी तक हमने देखी है ओमकार की और उसमें सफलता भी उन्होंने पूरी तरह से हासिल की है. खूबसूरत बैटिंग का अभी तक मुजाहरा करते हुए नेरल इंडियंस 59 रनों का पीछा करते हुए और हारिस सर ने कहीं उन्हें कमबैक करा कर दिया है इस ओवर में. फुल टॉस बीट हुए और क्लीन बोल्ड. पहली ही गेंद पर जो आशाएं थी उसे पूरी तरह से बुझा दिया है ऋषि कदम ने. अब कौन सा बल्लेबाज यहां से निकालेगा नेरल इंडियन को क्योंकि बचे हुए 11 बॉल और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. बड़े हिट तो लगेंगे लेकिन कौन सा बल्लेबाज वो बड़े हिट लगाएगा. और बेहतरीन गेंदबाजी में कहूंगा ऋषिकेश की. फील्डिंग जल्दी सजा ले कुणाल. बल्लेबाज मैदान में आ चुके हैं, आप फील्डिंग को जल्दी सजा लें. बैट्समैन नेम योगेश निरगुड़ा. क्या ऋषिकेश का सामना कर पाएंगे. बेहतरीन गेंदबाजी. अभी तक हमने देखा था ऋषिकेश नेरल किंग्स के अंदर पहला ओवर कर रहे थे पावर प्ले का, लेकिन अभी कुणाल ने कुछ अलग
रणनीति के साथ उतरे हैं। पहला ओवर हरीश सर, दूसरा ओवर कुणाल, तीसरा ओवर हरीश सर और चौथी ओवर के लिए ऋषिकेश को लाए हैं। अपने मेन गेंदबाज को चौथा ओवर करा रहे हैं, इंपॉर्टेंट ओवर। फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। व्हाइट बॉल भले ही जरूर थी, लेकिन अगर फायदा उठाते तो 6 या 4 इसके ऊपर लिखा हुआ था। बस बल्ले से टच करने की जरूरत थी, लेकिन इस व्हाइट के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 37। फिर से एक फुल टॉस और ये टप्पा खाने के बाद गेंद सीधा फील्डर के हाथों में और दौड़कर एक ही रन लेने का समय। इस एक रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 38। तो पहला एक्स्ट्रा रन यहां पर आया है। ऋषिकेश ने जो व्हाइट बॉल की वो पहली एक्स्ट्रा थी इस इनिंग की। अगली गेंद लेकर अब मुस्तकीम है स्ट्राइक पर। लेग स्टंप से बाहर ये गेंद और एक व्हाइट बॉल आता हुआ। यह दूसरा अतिरिक्त रन इस ओवर का, इस इनिंग का। इस अतिरिक्त रन की बदौलत टीम का टोटल बढ़ता हुआ 39। 20 रनों की जरूरत अभी भी। काफी टेंशन में, काफी प्रेशर में कुणाल दाभने जानते हैं कि हर एक रन काफी इंपॉर्टेंट है। अगर ये गेंद छूट जाती तो दूसरा रन भी दौड़कर पूरा कर लेते, इसलिए वो प्रेशर बनाते हुए बल्लेबाजों पर ऋषिकेश। अगली गेंद, चौथी बॉल इस ओवर की, राइट आर्म ओवर द विकेट। और इस बार हवा में गई ये गेंद, शेखर आड़ाव दौड़कर आ रहे हैं। एक रन पूरा किया और आसानी के साथ दूसरा रन भी दौड़कर कंप्लीट कर लिया। 8 बॉल अभी भी इस ओवर के बचे हुए, इस इनिंग के बचे हुए। इस ओवर में अब 2 बॉल आने बचे हैं और जीतने के लिए रन चाहिए 18। 17 रनों की जरूरत। और इस बार बेहतरीन शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जाएंगी 6 रनों के लिए। इसी शॉट की तलाश थी और वो इस ओवर की 5वीं बॉल पर आया। मैंने पहले ही कहा था कि नपी तुली गेंदबाजी भी करनी होगी और समझदारी के साथ बल्लेबाजी करनी होगी। लगातार समझदारी के साथ सिंगल डबल और एक बॉल जो रेंज में आई उसे कवर बाउंड्री के बाहर खेला 6 रनों के लिए। तो अब चाहिए 7 बॉल और 11 रनों की जरूरत। एक छक्के से पूरी मैच यहां पर हलचल मच चुकी है अब गेंदबाज के दिल में कि अब लास्ट बॉल पर क्या होगा, क्योंकि इतनी बढ़िया गेंद ऑफ स्टंप से बाहर उसे इतना बढ़िया कनेक्ट किया कि कवर बाउंड्री के बाहर खेल दिया 6 रनों के लिए। ऋषि की अगली गेंद, लास्ट ओवर, लास्ट बॉल और इस बार ये डॉट बॉल आता हुआ। तो अब बची हुई 6 बॉल, अंतिम 6 बॉल में जीतने के लिए 11 रनों की जरूरत। तर आता 6 बॉलांनी दावा तर नक्कीच करायच्यात। मुस्तकीनने जो फटका चढवला, एक्स्ट्रा कव्हरला षटकार योगेशच्या बॅटमधून तो षटकार आला होता आणि त्या षटकारासाठी पारितोषिक आले गोरख साहेबांकडून 200 रुपयांचं। मॅच टर्निंग पॉइंट षटकार योगेशच्या बॅटमधून आला आणि त्याच योगेशसाठी 200 रुपयांचं कॅश आलं गोरखकडून। ये छक्का इतना इंपॉर्टेंट था मैच में बने रहने के लिए कि इससे कॉन्फिडेंस, दोनों ही बल्लेबाजों को एक कॉन्फिडेंस मिला है कि अब 6 बॉल और 11 रन, एक ही हिट चाहिए, एक ही अच्छा स्ट्रोक इस मैच का रुख बदली करके रख सकता है। और 2-3 अच्छी बॉल इस मैच में नेरल किंग्स की पारी को भारी कर सकती है। आणि पारितोषिक आलं बंटी कुलकर्णी साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं। अब प्रवीण ठमके साहब की भी ओर से यहाँ पर 500 रुपए का इनाम है। कोई भी बल्लेबाज छक्का लगाता है उसके लिए 500 रुपए का इनाम। नेरल इंडियंस के लिए यहाँ पर पैसों की बरसात होती हुई नजर आ रही है हर बल्लेबाज के लिए। विवेक पारदी आए हैं नए गेंदबाज। कुणाल दाभने परेशान है लास्ट ओवर को लेकर। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक कुलकर्णी ओवर विकेट टीम के लिए। गोरख साहेबांकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500। पटकी हुई गेंद
ऑफ स्टंप से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा था अंपायर का। 6 बॉल और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। स्ट्राइक पर है मुस्तकीम, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज खेल रहे हैं योगेश। फिर से एक व्हाइट बॉल और अब बाबर, मुझे लगता है बाबर को बॉलिंग मार्क पर लाया गया है। ये खिलाड़ी, इसके अंदर दम है, कॉन्फिडेंस है, गेंदबाजी करनी होगी अब बाबर को। 6 बॉल और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। बॉल एक पण नाही झाला ना, वाईटच टाकलं त्यांनी. बाबर, हम अंडरआर्म नहीं खेल रहे हैं, कैप निकाल लीजिए। कैप पहनकर ही गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, सामने खड़े हुए मुस्तकीम, जानते हैं बाबर किस तरह की गेंदबाजी करते हैं। पहली गेंद फुल टॉस, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात और आसान सा कैच, झटका लगता हुआ यहां पर। बाबर की विकेट, डेब्यू विकेट मैं कहूंगा बाबर की, पहली गेंद इस टूर्नामेंट में डाली और पहली गेंद पर विकेट प्राप्त की है। 5 बॉल और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। नेरल इंडियंस, कौन होगा वो बल्लेबाज जो गेंद को मैदान से बाहर मारेगा? अभी जा रहे हैं प्रशांत देशमुख। आई लावड्या मी पण खेळलो असतो, पण आता काय इथं काय माहिती, गुगूची मॅच चालू 12 पासून पाहिजे. सागर, सागर भाई क्या बात है, चेहरे पे मुस्कुराहट उनके नजर आती हुई, कॉन्फिडेंस है इस खिलाड़ी के पास, कॉन्फिडेंस से गेंदबाजी करता हुआ नजर आ रहा है। लेकिन योगेश, एक छक्का लगाया है उन्होंने, उनके पास भी वही कॉन्फिडेंस। क्या दूसरी बॉल लेकर सागर तैयार, और इस बार योगेश के बल्ले से निकलता हुआ ये बीएसएनएल सिक्सर। 500 रुपए प्रवीण ठमके के जेब से अब निकलेंगे और योगेश के जेब में जाते हुए नजर आएंगे। अब जीतने के लिए 4 बॉल और 3 रनों की जरूरत। तर या षटकारासाठी नासिर अन्सारी साहेबांकडून टीम ओनर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि बंटी कुलकर्णी यांच्याकडून बेहतरीन 500 रुपयांचं शॉट, पारितोषिक। क्या डायरेक्ट हिट होता तो यहाँ पर काम बन सकता था, लेकिन 2 रन आसानी के साथ दौड़कर पूरे कर लिया और स्कोर को यहाँ पर लेवल कर दिया है। यहां से मुसीबत जो है वो नेरल इंडियंस के लिए दूर हो चुकी है। अगर मैच टाई हो जाता है तो एक एक पॉइंट दिया जाएगा, यहां पर नेरल इंडियंस के लिए फायदेमंद साबित हो सकता है। लेकिन अब 3 बॉल और 1 रन की जरूरत। क्या 3 बॉल डॉट हो पाएंगे? योगेश, जिन्होंने 2 छक्के दागे अभी तक अपनी इनिंग में और कमबैक करा के दिया अपनी टीम को। 3 बॉल और 1 रन की जरूरत। और अच्छा प्लेसमेंट, 1 रन आसानी के साथ दौड़कर पूरा कर लिया। और इसी के साथ यहां पर नेरल इंडियंस ने इस मैच को जीत लिया। ये तीसरी जीत नेरल इंडियंस के लिए। देविन कुलकर्णी काफी खुश नजर आते हुए, पैसों की बरसात यहां पर नेरल इंडियंस ने की है। क्वालिफाई ऑलमोस्ट हो चुके हैं अब 3 मैच जीतने के साथ। लेकिन कुणाल दाबने 3 मैच हो चुके हैं उनके, एक ही मैच जीता है, 2 मैच में उन्हें हार मिली है। अरे त्याच्या आधी कोण आहे बघ, अण्णा नाही. अण्णा कसा नाही बोलतो तू? अण्णाने एवढे रन मारलेत ना, अण्णा नाही कसा बोलतो रे? अरे सिच्युएशनचा काय नाही, अण्णाने एवढे अरे जिंकून दिली तर काय झाला? अरे पण अण्णांनी 10 हॅलो मध्ये 26 हॅलो आमचे चिंटू बाबा बाबरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चिंटू बाबा बाबरे यांचा
शुभ सम्मान। तो नेरल इंडियंस की ओर से काफी खिलाड़ी थे मैन ऑफ द मैच की रेस में, लेकिन इनिंग को जो शुरू किया 10 बॉल में 26 रन बनाए, बाबू शेख को मैं आवाज दूंगा कि वो मैन ऑफ द मैच के लिए आ जाए। अभी होने वाला मैच नेरल जायंट्स वर्सेस कौन है रे? नाइट राइडर। यस, नाइट राइडर्स। नाइट राइडर वर्सेस नेरल जायंट्स, इन दोनों के दरमियान ये मैच होने जा रहा है। अण्णा अजाव स्टेज पे आणि त्याच्या समोर योगेश आपण देखील या। नेरल सुपर जायंट्स टॉस विन हुआ है। टॉस जीतने के बाद उन्होंने नेरल नाइट राइडर को आमंत्रित किया है कि वो पहले बल्लेबाजी करें। फील्डिंग के लिए मैदान में जाते हुए नजर आ रहे हैं नेरल सुपर जायंट्स की टीम, और नाइट राइडर यहां से फर्स्ट इनिंग खेलने के लिए तैयार रहेंगे। और फर्स्ट इनिंग की कमेंट्री आप सुनेंगे मेरे साथी कमेंट्रेटर मयूरेश कदम की आवाज में।